त्याग विधी, पण परमात्म्याची प्राप्ती होईलच असं नाही. वायाची उपाधी उलट दांभिकपणा निर्माण होईल. आणि म्हणून तुकोबरे सांगतात, मी सगळ्यात सोपं साधन सांगतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे, एकदम सोपं साधन सांगतो. मग लोकांनी विचारलं, तुकोबरे ठीक आहे, तुम्ही सांगताय, तुम्ही म्हणताय विठ्ठलाला भजा, पण जे साधन तुम्ही आम्हाला सांगताय ते सोपं तर आहे म्हणताय, पण ते करण्याजोगं आहे का? सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? सांगण्याचा अनुभव तुम्हाला आहे का? बरेच प्रश्न तुकोबरायला लोक विचारतात. त्या प्रश्नावर देखील आपल्याला चिंतन करायचंय. माय बापांनो, विठ्ठलाची भक्ती करणं, परमात्म्याचं भजन करणं सोपं आहे का? करण्याजोगं आहे का? सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? प्रत्येक गोष्टीवर आपण चिंतन करू. लक्षपूर्वक आहे का? एका गावामध्ये अमोल महाराज दारूबंदी सप्ताह होता. म्हणजे ज्या लोकांना व्यसन लागले दारूचं, ते लोकांचं व्यसन ज्याच्यामुळे सामाजिक आर्थिक हानी होते, गावकऱ्यांनी लोकांनी ज्यांना ज्यांना व्यसन लागले त्यांनी दारू सोडावी म्हणून सरकारनं, बरं का मामा ऐकू राहिले ना, तुमच्याकरता कीर्तन आहे आज बरं का, तर गावामध्ये दारूबंदी सप्ताहाचं आयोजन सरकारनं केलं होतं. आणि एका वक्त्याला व्यासपीठावर बोलण्याकरता सगळ्या ग्रामस्थांना अशाच सायंकाळच्या वेळेला सगळे ग्रामस्थ जमा व्हायचे आणि सरपंच चेअरमन सगळे एकत्र यायचे, व्याख्याते बोलवायचे आणि कार्यक्रम करायचे आणि लोक श्रवण करायचे. त्या सप्ताहामध्ये एक व्याख्याता आला आणि तो व्याख्यान देऊ लागला. ऐका लोकांनो, दारूचं व्यसन वाईट आहे, त्याच्यामुळे तुमची शारीरिक हानी होते, सामाजिक आर्थिक सगळी तुमची हानी होते, म्हणून दारू सोडून द्या, त्याच्यामुळे तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. भरपूर सांगत होता. जवळपास अमोल महाराज 42 मिनिटं भाषण केलं त्यांनी, 42 मिनिटं, आणि खाली आला त्याचाच वास आला. काय बोलतो कळतंय ना, खाली आला त्याचाच वास आला. मग जे कार्यकर्ते त्यांनी धरलं बेदम मारला. म्हटले, अरे आधी तू दारू सोडून मग लोकांना सांग. कशा करता सांगतो मी? सांगणाऱ्याला सांगण्याचा अधिकार असावा लागतो. आमच्या पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ बाबाकडे एक बाई तिचा मुलगा घेऊन गेली आणि सांगितलं, बाबा तुम्ही रोज लोकांना भागवत कीर्तन सगळं सांगता, माझ्या पोराला एक सांगा बरं. म्हटले, काय झालं आई? बाबा हे गुळच नाही खातो, गुळाकडे जशी गुळाची वाटी पाहिजे तर ठेवतच नाही, याने गुळ बंद केला पाहिजे. अहो त्याचं साखर बिखर वाढ त्याला कळलं पाहिजे ना. आता वास्तविक महाराजच गुळ खात होते. महाराज लोक गुळ खातच असतात कारण घशाचा प्रॉब्लेम असतो. महाराज म्हटले, आई एक काम करा, तुम्ही 8 दिवसांनी या. ठीक आहे म्हटले महाराज. 8 दिवसांनी ती बाई परत त्या मुलाला हाताला घेऊन आली आणि म्हटली, बाबा आले मी, आज तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं ना गुळ बंद करायचं, धरा बरं या पोराला, द्या बरं काही औषध. ते म्हटले, बाबा गुळ खाऊ नको आजपासून, जा म्हणे. ती म्हणली, बाबा हे मी तर रोज सांगते त्याला, सकाळ संध्याकाळ रात्रंदिवस ते सांगते, तुम्ही काय वेगळं सांगितलं? बाबांनी सांगितलं, ऐका मीच गुळ खात होतो, रोज कथा करायचो, कीर्तन करायचो, भजन करायचो, त्याच्यामुळे मला गुळाची गरज होती. पण मला एखाद्याला सांगायचं असेल तर अगोदर मला तसं आचरण करावं लागेल. मी माझ्या जीवनातली गुळ नावाची वस्तू वर्ज्य केली आणि मग त्याला सांगितलं, अधिकार तैसा दावियेला मार्ग चालताही मज कळ येते. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराला त्याचा अधिकार आहे, जगद्गुरु तुकोबारायाला विठ्ठलाच्या भक्तीचा अनुभव आहे. हा घ्या माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा जगद्गुरु अनुभवाले अंगा अधिकार आहे, अनुभव आहे. तिसरी गोष्ट लोकांनी विचारलं, ठीक आहे तुमचा अधिकार आहे, ठीक आहे तुमचा अनुभव आहे, पण भजन करणं सोपं आहे का? करण्याजोग आहे का? महाराज मंडळींनी 12-12, 13-13 वर्ष घातले महाराज. लोकांना काय लागतं बोलायला? काय जातात कीर्तनाला, म्हणतात भजन, इतकं सोपं आहे का होते? त्याला घासावी लागते, मेहनत करावी लागते. मृदंग महाराज पाठ उठून 3-3 तास मृदंगाची प्रॅक्टिस करावी लागते. 8-8, 9-9 वर्ष प्रॅक्टिस केल्याशिवाय ते बोल हातात येत नाही. ज्यांनी ते अनुभवलं त्यांना त्याची किंमत माहिती आहे महाराज. लोकांनी विचारलं, करण्याजोग आहे का? तुम्ही म्हणता विठ्ठलाला भजा, विठ्ठलाला भजा. उदाहरण सांगतो बरं काय.
एका माणसाला जुना उदाहरण आहे, एका माणसाला एक रोग झाला. रोग असा झाला सचिन भाऊ, तो रोग पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करतो. व्रण नावाचा रोग म्हणजे जखम होते आणि ती जखम पायाच्या अंगठ्यापासून अशी वर 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 यायला लागते. आणि मग त्याला तो रोग झाला. तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं मी एक औषध देतो, त्यानं तुझा रोग बरा होईल, तेवढं कर. तो म्हणला ठीक आहे. पण त्याचा रोगच बरा झाला नाही अमोल महाराज. 2 वर्ष झाले, 12 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, त्यांनी एक नाही 50 डॉक्टर बदलले. भरपूर औषध घेतले, आयुर्वेदिक घेतले, ॲलिओपॅथी, होमिओपॅथी सगळं केलं, बराच झाला नाही. आणि मग नंतर देवलशी पण केले त्याने, अंगारे दुपारे सगळे केले, पण रोग काय बरा होत नव्हता. अंगठ्यापासून गुडघ्यापासून पार मांडीपर्यंत तो रोग आला. आता काय करायचं? मग कुणीतरी त्याला सांगितलं अरे कशाला इकडे तिकडे फिरतो, आपल्या तिकडेच एक डॉक्टर आहे वस्तीवर, त्या डॉक्टरांकडे जाय, आयुर्वेदिक ते औषधं देतील त्यांच्याकडे जाय, पुढे जायची गरज नाही. तू इतके दिवस तुला सांग कळत नव्हतं का तुला या औषधाचं? तो म्हणला ठीक आहे. आणि मग तू त्या गावातल्याच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर हुशार होते. डॉक्टरांनी सांगितलं दादा किती दिवस झाले, तू इतके दिवस का आला नाही? बऱ्याच वेळा असं होतं बरं का, जवळचे माणसं जवळचेच लोक विसरून जातात, ते आपल्याकडे पण आहेत. आणि मग आला. तो म्हणला डॉक्टर साहेब जाऊ दे, आता चुकलं माझं, आता औषध द्या. डॉक्टर म्हणले औषध एकदम सोपं आहे, एकदम सोपं, एका मिनिटात तुझा रोग बरा झाला समजा. तो रडायलाच लागला. म्हणलं असं काय 20 वर्षापासून बरा होत नाही, तुम्ही एका मिनिटात नेमकं करायचं काय? काहीच करायचं नाही तुम्हाला, मी एका पुडीमध्ये एक आयुर्वेदिक पावडर देतो, फक्त एक काम करायचं म्हटले. म्हणले काय करायचं? ते ना वाघिणीच्या दुधात घ्यायचं म्हटलं. बरं मग मी काय करू? काय नाही, तू तेवढं वाघिणीचं दूध आहे ना एक पात्रात घेऊन ये, त्याच्यात औषध टाक आणि पी. आता मला सांगा वाघिणीचं दूध आणणं सोपं आहे का? पराक्रम. आता माझ्यासारखं बोलणाऱ्याला मी तडातडा बोलवतो वाघिणीचं दूध, वाघिणीचं दूध. वाघ समोर आल्यानंतर काय होईल? आपल्यात तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, त्या वाघाच्या भीतीने लोक कीर्तनाला आले महाराज. पराक्रम लागतो. आणि असं सांगितलं जातं वाघिणीचं दूध सुवर्ण म्हणजे सोन्याच्या भांड्याशिवाय इतर भांड्यात थांबत नाही. जर अशा वाटीत किंवा स्टीलच्या तांब्यात, चांदीच्या पितळात जर आपण वाघिणीचं दूध ओतलं तर त्याला छिद्र पाडून ते खाली येतं. ही ताकद त्या वाघिणीची दुधाची. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल, काय म्हणतो मी, जर तुम्हाला वाटत असेल काही पण बोलतोय, आलाय तिकडून संभाजीनगरून काही पण बडबड, माझ्यावर खात्री नसेल, तुमच्या परिसरात भरपूर बिबटे वाघीण पण असेल, एखादी वाघीण बघायची अमोल महाराज आणि दूध काढायचं. सोन्याचं पात्र लागेल बरं का त्याला. तुम्ही जाताना स्टीलचं तांब्यात ते घेऊन, ग्लास घेऊन ते नाही चालणार. सुवर्ण पात्राशिवाय. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्या बाबतीत सांगितलं जातं वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन जात ही दात मराठ्याची. म्हणजे जबड्यात हात घातला, दात मोजले, हे छत्रपती संभाजी महाराज. सांगणारा बोलून जातो, पण वाघाचं दूध आणायला पराक्रम लागतो. पराक्रम तसं करण्याजोगा आहे का याच्याकरता सांगत होतो मी. भजन करणं सोपं आहे का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे ठाईच बैसुनी करा एक चित्त. पुढे जास्त जाण्याची गरज नाही, फक्त त्याला भाव लागतो, त्याच्यावर आपल्याला चिंतन करायचंय. मी सांगत होतो अधिकार आहे, अनुभव आहे, करण्याजोग आहे आणि संतांची तळमळ आहे की बाबांनो जगद्गुरु तुकोबारायकडे लोक गेले, मग त्यांनी सांगितलं असं नाही, जे नाही आले त्यांना देखील सांगितलं की बाबांनो मी तुम्हाला सांगतो तुमच्या उद्धाराचं साधन. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. तुम्हाला जन्मायचंय मरायचंय, जन्मायचंय मरायचंय, संसार करायचाय, जन्मायचंय मरायचंय, पण एक दिवस असा कर तुझा उद्धार करून घे, परमार्थ प्राप्ती कर आणि तुझा उद्धार कर. उद्धाराचं साधन सांगितलं. वास्तविक मायबापांनो आपल्याला भगवान परमात्म्याला हा 3.5 हाताचा जो नरदेह दिलाय तो भजना करता दिलाय. देह दिला देह भजना गोमाता, देह दिला देह भजना गोमाता, देह दिला देह भजना गोमाता, देह दिला देह भजना गोमाता.
करता नरदेह मला बदनाम करता पण नरदेह मिळून आपण जर भजन केलं नाही, नरदेह मिळालाय आणि जर मिळून देखील भजन केलं नाही तर तुमचा जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार. बरं का रमेश मला एक खूप सुंदर गीत आहे माझ्या आवडीचं प्रल्हाद शिंदेनी गायलेलं, सहज आठवलं म्हणून गातो. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे बेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे बेड्या तुला गोडी अभंगाची. असे हा जन्म मोलाचा बेड्या, आज जन्म मोलाचा आहे, नको तू घालवू बाया, नको घालवू बाया, नको घालवू बाया. सदा गाणे पदम पगरे गरे गरे सरे नीर नीर सरे सरे गरे सरे गम प गम 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 ग दरी हरि 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 गम ग म ग नि सा. सदा गारे